आज कालीचे कीर्तन आचार्य श्री परमेश्वर महाराज यांचे आहे पाहते. आता त्यांचे आगमन झाले पाहता आणि आता 6 दिवस कथा झाली. आज 7वा दिवस. 7व्या दिवसाचं आज काल्याचं कीर्तन. रामकृष्ण हरी. दादा महाराज यांचं शिवचिदंबरम मंदिर. इथंच यांनी 7 कथा 7 दिवसाची कथा या मंदिरामध्ये दादा महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवली आणि आज काला आहे. या काल्याचं सुंदर असं नियोजन चालू आहे. आज शेवटचा दिवस आहे. सुंदर असं मंदिर आहे. आई वडील रोज कुठून काष्टीच्या पुढे गाव, पण रोज सांगवीवरनं 7 दिवस आले. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी एक सूचना अशी आहे की आपल्या दादा आले होते त्या दिवशी देवदैठणला. आपण गुरुकुल सुरू केलेलं आहे. गुरुकुल आणि गुरुकुल असं आहे 5वी ते 10वी चे विद्यार्थी आपण गुरुकुलामध्ये ठेवत असतो. लक्षात ठेवा. तर 5वी ते 10वी पर्यंत आणि शाळा विद्याधाम प्रशालेची शाळा देवदैठणमध्ये फार चांगली शाळा आहे. लक्षात ठेवा. मग आम्ही त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी निवासी ठेवतो. लक्षात ठेवा. मग त्यांचं राहणं खाणं सर्व त्या गुरुकुलामध्ये आहे आणि शाळेमध्ये त्या ठिकाणी देवदैठणला विद्याधाम प्रशालेचीच खूप मोठी चांगली शाळा आहे. शिक्षक चांगले आहे. शाळा महाराष्ट्रामध्ये नामवंत असणारी शाळा म्हणजे विद्याधाम प्रशाला आहे. लक्षात ठेवा. आणि ती विद्याधाम प्रशाला देवदैठणमध्ये आहे. तेव्हा जर आपल्या मुलांना सुसंस्कार संपन्न करावं असं वाटत असेल, आपल्या मुलांमध्ये संस्कार वाढावे असं वाटत असेल की त्या ठिकाणी जर कोणाची इच्छा असेल तर त्या ठिकाणी आपल्या गुरुकुलाला अवश्य भेट द्या. आपल्या मुलांमध्ये त्या ठिकाणी चांगले संस्कार उत्पन्न होतील. एक वैष्णव, एक आपला मुलगा संस्कार संपन्न व्हावा, आपला मुलगा कीर्तनकार व्हावा, भागवतकार व्हावा, सुसंस्कार संपन्न व्हावा, तर अवश्य या ठिकाणी त्या ठिकाणी यावं, भेट द्यावी. आणि ह्या गुरुकुलाच्या माध्यमातून आपण दरवर्षी त्या ठिकाणी वाराणसीला जात असतो. भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाराणसी म्हणजे काशी, अयोध्या आणि प्रयाग आणि त्या ठिकाणी चित्रकूट इथं आपण जाणार आहोत. एकनाथ काका शेळके या ठिकाणी आमचे असणारे बांदर महाराज यांच्याकडे त्या पत्रिका आहेत. निमराज महाराजांच्या चरणी आणि या ठिकाणी स्वामी शिवचिदंबर यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी आपल्याला सेवेला पूर्णविराम द्यायचा. ज्ञानेश्वर
हे बेंद्रे यांना या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी संपूर्ण कथेचं आपलं काय केलं, त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग आणि यूट्यूबला त्यांनी कथा सोडली. अतिशय या ठिकाणी निमराज महाराजांचे एकनिष्ठ भक्त आहेत. 2 वर्षापूर्वी त्यांच्या हाताला थोडीशी या ठिकाणी इजा झाली. त्या ठिकाणी ते अपंग झाले, लक्षात ठेवा. नाहीतर त्यांनी भरपूर वाऱ्या निमराज महाराजांबरोबर केलेल्या आहेत, तेव्हा दोन्ही हात होते. अपंग झाले, परंतु ऊर्जा त्यांची तशीच आहे. आणि चिदंबर स्वामींनी त्यांना उदंड असं आयुष्य द्यावं आणि त्यांच्या हातून असंच कार्य करावं ही त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. आज चिदंबरम स्वामी मंदिर करडे इथे आज काल्याचे कीर्तन असल्या कारणाने परमेश्वर महाराज यांचे कीर्तन होते. त्यांनी माझे सुंदर असे गोड कौतुक केले आणि दादा महाराज यांनी मला माझे पण कौतुक केले. तर महाराजांचे मी फार मनापासून धन्यवाद मानतो. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज धन्वते यांचा शाल श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येते. आता घडी कोणतरी साठी साथ देणारे हरिभक्तपरायण गायनाचार्य मदन महाराज यांचा या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान होतो. आपल्या कैवल्याच्या पुतळ्या या ठिकाणी शिवचिदंबरांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुढे झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज कैवल्याचा पुतळा व शिवचिदंबर जीवनचरित्र गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी पाहत आहोत. वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण आदरणीय वंदनीय परमेश्वर महाराज दंडवते यांनी कैवल्याचा पुतळा ही कथा गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी येऊन आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं. आनंदित आहोत की सर्व विसरून गेले होते की महाराज सुद्धा या ठिकाणी येऊन कथा अशी केली होती की ज्या ज्या पात्रामध्ये आमचे सर्व बंधू भगिनी असतील, ज्यांनी ज्यांनी पात्र घेतले, म्हणजे ज्ञानेश्वरांपासून मुक्ताईपासून विठ्ठल रुक्मिणीचं पात्र असेल, शिव चिदंबर असतील, आमचे संतोष भाऊचे चिरंजीव आणि सुनबाई, या ठिकाणी शिव चिदंबराचं त्यांना योग आला. आपण खूप नशिबान आहोत की या पार्टामध्ये आपल्याला यांचा पात्र करण्याचा योग आपल्या नशिबात आला. आणि आज शिव चिदंबरांच्या हे मंदिर स्थापन झालेले 8 वर्ष पूर्ण झाले. गेल्या 8 वर्षामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय कोट्यवधी रुपये दादांनी खर्च केला आणि या खर्चातून हे मंदिर आपल्यासाठी उभं केलं. कधीही कोणाला 1 रुपया मागितला नाही, पण दादांचा व्यवसाय काय हे कळत नाही आणि पैसे कमी पडत नाही. ही चिदंबर स्वामींची कृपा आहे हे आपण पाहतो. आपण देव पाहिलेला नाही, पण एक देव माणूस म्हणून शिव चिदंबर स्वामींनी आपल्याला दादांसारखा एक महापुरुष या ठिकाणी करडे गावामध्ये जन्माला घातला आणि त्यांच्या सहवासात आपण आहोत हे आपलं भाग्य आहे. कारण प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कितीही अडचणी असल्या दादांना निम्म्या रात्री सुद्धा फोन येतात, मी पाहिलेले आहे. दादांना वेदना होत असल्या तरी रविवारी जर दादा आरतीला बसले, या ठिकाणी मांडी घातली, तर प्रत्येकाचं समाधान होतं. दादा मांडी मोडत नाही. आज आमचे सतीश दाते या ठिकाणी अविरत सेवा करत असतात. कानूरवरून येऊन जाऊन ते दादांची सेवा करत असतात.
त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा राग रुसवा लोकांच्या वरती त्या ठिकाणी ज्यावेळेस नंबर मागे पुढे होतात त्यावेळेस नक्कीच असतो. पण आज एक देव माणूस म्हणून आपण दादांकडे पाहतोय आणि या दादांच्या ज्या चिदंबर स्वामींच्या या कार्यक्रमासाठी गेल्या 7 दिवसापासून आमच्या माता भगिनी या जास्त आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी दादा 60 ते 65% संख्या ही आपल्या भगिनी माता भगिनींची असते आणि पुरुषांची संख्या कमी असते. मग अशी महाराजांनी सांगितलं की या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम खरोखरच त्यांनी केलं असेल त्या आमच्या माता भगिनी. आणि महाराज तुमच्याबद्दल 2 शब्द बोलायचे झाले तर तुमचं नावच परमेश्वर आहे. म्हणजे एक स्वर्गात गेल्यासारखं आमच्या या सगळ्या माता भगिनी आणि पुरुषांना त्याचं जाणीव करून दिली. आणि अगदी तन मन धन आणि मोकळ्या मनाने आणि मनापासून तुम्ही जी कथा सादर केली खरोखरच वाखाणण्याजोगी आहे की तुम्ही सुद्धा पुढच्या कथेचा नारळ काल मी ऐकलं की तुम्ही दादांकडून घेतलेला आहे की पुढच्या वेळेस सुद्धा मीच कथा करेल. कोणती कथा करणार आहे हे तुम्ही सांगणार आहे. शिव चिदंबर स्वामींची कथा पुढच्या आपल्या 9व्या या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त महाराजांनी आपल्याला शब्द दिला आणि महाराज सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर अशी कथा तुम्ही सादर केली. आणि आज काल्याचं कीर्तन सुद्धा अतिशय सुंदर की आई वडिलांनी काय केलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे हे तुम्ही सांगून दिलं. आणि आज तुमच्या बरोबर असणारे सर्व सहकारी टाळकरी माळकरी आमचे भेटीवादक असतील आज या ठिकाणी आमचे लोखंडे बापू देवदैठणकर आपलाही या ठिकाणी सन्मान महाराजांच्या हस्ते होत आहे. आमचे मित्र शहाजीराजे जासूद आपणालाही विनंती आहे आपण या ठिकाणी आपला सन्मान घेऊन जायचा आहे. या ठिकाणी करणाऱ्या इंदुबाई गायकवाड आपण रात्री उपस्थित राहिला आपला अमूल्य वेळ खर्च करून परमार्थिक मार्गाने वेळ घालवला. परमेश्वर निश्चितच त्याचं फळ तुम्हाला देईल की चिदंबर स्वामींच्या चरणी प्रार्थना करून पुढील सूचनाप्रमाणे आपण त्याचं पालन करावं एवढी चिदंबराच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो. हे बघा आज शिव चिदंबरम मंदिरामध्ये करडे इथे बघा 7 दिवसाचा कथेचा सप्ताह झाला. पहा आज काल्याचं कीर्तन होतं श्री परमेश्वर महाराज यांचं. आणि आता ह्या काल्याच्या प्रसादासाठी बघा हे सगळे भाविक मंडळी सगळे बघा इथं प्रसादासाठी बसलेत. पहा सुंदर असं म्हणजे पहिले महिला बसल्या आता नंतर हे पुरुष वर्ग बसले. पहा सुंदर असं नियोजन झालं बघा काल्याच्या प्रसादाचं. नंबर घेतला आहे माझ्याकडे मी करतोय दाखवा. रामकृष्ण हरी जय हरी.